ती 90 किलोची गृहिणी आता झुंबा ट्रेनर आहे. ती गृहिणी होती. नाव वंदना. वजन 90 किलो. आरशात स्वतःचं रूप पाहून रडायची. आई होऊन संसार सांभाळला. आई होऊन संसार सांभाळला, पण स्वतःच्या शरीराचं काय? लोक म्हणायचे, अहो, गृहिणींनी वेळ असतो का स्वतःसाठी? तिला वाटायचं, माझं आयुष्य म्हणजे फक्त स्वयंपाक, कपडे आणि मुलं. पण एक दिवस तिचं आयुष्य 180 अंश बदललं. तिचा मुलगा शाळेत म्हणाला, माझी आई खूप जाड आहे, ती दाखवू शकत नाही. हे ऐकून वंदनाचं मन तुटलं. आई म्हणून तिला रडायला आलं, पण ती रडली नाही. तिने ठरवलं, मी फक्त आई नाही, मी एक स्त्री आहे. माझीही ओळख आहे. वंदनाने कोणतंही महागडं डाएट केलं नाही. ती रोज फक्त 20 मिनिटं चालायला लागली. युट्यूबवरून झुंबा व्हिडिओ बघून स्वतः घरी डान्स करायला लागली. सुरुवातीला तिला लोक हसायचे, अगं काय करतेस, तू तर बॉलिवूड हिरोईन आहेस वाटतं. पण तिनं ऐकलं नाही. मुलांना डबा करून, सासू सासऱ्यांची सेवा करून ती रोज स्वतःला फक्त 1 तास द्यायची. झुंबा करताना घाम यायचा, थकवा यायचा, पण ती म्हणायची, हा घाम माझ्या आत्मविश्वासाचा सुगंध आहे. तिने एक डायरी ठेवली. काय खाल्लं, किती चालली, किती झोपली, तिने स्वतःचं शरीर ओळखायला सुरुवात केली. 90 किलोचं वजन झालं 78 किलो. तिच्या चेहऱ्यावर तेज आणि मनात आनंद. मुलगा म्हणाला, आई, आता मी शाळेत अभिमानाने सांगतो, माझी आई फिट आहे. गल्लीतल्या बायकांनी तिला विचारायला सुरुवात केली, वंदना, तू काय करतेस ग? आणि इथून सुरू झाला तिचा प्रवास, एक झुंबा ट्रेनर म्हणून. तिने झुंबा कोर्स केला, सरकार मान्य प्रमाणपत्र घेतलं. आज ती दररोज 30 बायकांना झुंबा शिकवते. तिची कमाई सुरू झाली, पण त्याही पेक्षा तिचा आत्मविश्वास कमावला. ती आता सांगते, स्वयंपाकघर हे माझं कर्तव्य होतं, पण फिटनेस ही माझी ओळख आहे. तुम्ही कोणत्या वयाचे असाल याने फरक नाही. तुमचं वजन किती आहे यानेही फरक नाही. महत्वाचं आहे, तुम्ही ठरवताय का स्वतःसाठी काही करायचं. वंदना बदलली कारण तिने स्वतःवरती विश्वास ठेवला. तुमचंही आयुष्य असंच बदलू शकतं. फक्त एक निर्णय घ्या. कारण जेव्हा स्त्री स्वतःवरती प्रेम करते, तेव्हा ती जगालाही प्रेम देऊ शकते. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या 3 फिटनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.